आणि आता दिवसभरातल्या आपल्या राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा। मोदींनी पाकिस्तानचा काहीही बदला घेतलेला नाहीये। भाजपवाल्यांना फक्त विरोधकांचा बदला घेता येतो। राऊतांची टीका। 27 लोक मारला गेला, बदला कसा पाहिजे? इंदिरा गांधींचा इतिहास पहा। काय बदला म्हणजे काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवतायत? त्याला बदला घेणं म्हणत नाही। बदला घेतला कसला बदला? काही घेतलेलं नाही। सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्य योजनांसाठी वळवायचा असेल तर माझं खातं बंद करा। मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून संताप व्यक्त। मी त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तो ह्या खात्याला जर कट लावला तर हे कामं बंद होतील। मग तर आपल्याला ते योजना बंद करावं लागतील। मग ते एक तर योजना बंद करा किंवा खातं बंद करून टाका। राज्यातलं सरकार लाडक्या बहिणींसह सामाजिक न्याय विभागाची देखील फसवणूक करत आहे। राऊतांची ही टीका आहे। तर अजित पवार अर्थ खातं उत्तर पद्धतीनं सांभाळतायत। अजित पवार अर्थ खात्यामध्ये शिस्तीनं काम करतायत। राऊतांचं वक्तव्य। एक मंत्री आहेत, माझ्या खात्याचा पैसा वळवला। अहो, लाडक्या बहिणींना दिला ना, तुम्हाला कशाला पैसा पाहिजे? तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे? याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय। अमरावतीच्या दौऱ्यावर असल्यानं सातारातील पर्यटन महोत्सवाला अजित पवार अनुपस्थित। तर दरम्यान अजित पवार पर्यटन महोत्सवाला आले असते तर चांगलं वाटलं असतं। शंभूराज देसाईंचं हे वक्तव्य आहे। तर काल राष्ट्रवादी आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिंदेंची अनुपस्थिती। महायुतीमध्ये नाराजी नाट्याची चर्चा आहे। आले असते तर अधिक आम्हाला सगळ्यांना आनंद झाला असता। त्यामुळं अजितदादांच्या वतीनं मकरंद सुद्धा या ठिकाणी आहेत। त्यामुळे त्यांचं सुद्धा असंच सहकार्य या सगळ्या उपक्रमाला मिळावं। काँग्रेस फोडा, काँग्रेस रिकामी करा। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश आहे। काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तर आधी तुमचा विचार करणार, तुम्ही घाबरू नका। बावनकुळेंचं पुण्यातल्या पदाधिकारी बैठकीत हे वक्तव्य। गिरीश महाजनांची अजित पवारांवर टीका। विधानसभेला महायुतीच्या उमेदवाराविरोधात लढलेल्यांना प्रवेश देऊन प्रोटोकॉल भंग केल्याचा आरोप आहे। तर आम्ही प्रोटोकॉल तोडलेला नाहीये, आनंद परांजपेंचं उत्तर। गुलाबराव देवकरांच्या पक्षामध्ये घेण्यापूर्वी अजित पवारांनी शिंदेंचं मत विचारात घ्यायला हवं होतं। गुलाबराव पाटील यांचं पक्षप्रवेशावर वक्तव्य आहे। दरम्यान गुलाबराव देवकर, भूषण पाटील, सतीश चव्हाण आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश। तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी जिथे शिवसेनेचे आमदार लढतात तिथे एनसीपीने हे उमेदवार घेतलेले आहेत। कमीत कमी कन्सेंट एकनाथ शिंदे साहेबांचा घ्यायला पाहिजे होता। हे युतीचं धोरण आहे का, हाही सवाल आहे। मुख्यमंत्री बनवण्यासाठी अजित पवारांना महाविकास आघाडीमध्ये यावं लागेल। महायुतीमध्ये अजित पवार कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत। विनायक राऊतांचा अजित पवारांना हा सल्ला आहे। ज्या ठिकाणी आता पाय आहे तिथून अजित पवार आयुष्यात कधी मुख्यमंत्री बनू शकणार नाही। त्यांना जर मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमध्येच यावं लागेल।